माझी शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा माडखोल नंबर 1. माझी शाळा माझ्या आयुष्यात एक अढळ आणि महत्त्वाचे स्थान राखून आहे. जरी आज मी त्या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी तिथे दिले जाणारे संस्कार, आठवणी आणि शिकवण आजही माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहेत. माझी प्राथमिक शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर ती विद्यार्थ्यांचा स्वभाव घडवते, विचारांना योग्य दिशा देते आणि वर्गाबाहेरील जीवनासाठी त्यांना तयार करते. शाळेच्या आवारात प्रवेश करताच शिस्त, शांतता आणि उद्देशाची भावना अनुभवायला मिळते. तेथील वातावरण शिक्षण आणि आत्मविकासाला प्रोत्साहन देणारे आहे. वर्गखोल्या अशा जागा आहेत जिथे कुतूहल वाढवले जाते आणि विचारांना आकार दिला जातो. भिंतीवर लावलेली अर्थपूर्ण चित्रे आणि शैक्षणिक फलक हे शिक्षण अधिक रंजक आणि परिणामकारक बनवण्याचा शाळेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहेत. माझ्या शाळेतील प्राथमिक शिक्षक सर्वोच्च आदरास पात्र आहेत. ते केवळ शिक्षक नसून मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्त्वे आहेत. संयम आणि समर्पणाने ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि जबाबदारी यांचे महत्त्व ते विद्यार्थ्यांच्या मनात रुजवतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कष्ट, सचोटी आणि चारित्र्य यांची जाणीव निर्माण होते. शाळेतील ठराविक दिनक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनाला शिस्त आणि स्थैर्य देतो. सकाळची प्रार्थना सभा सर्वांना एकत्र आणते आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करून देते. त्यातूनच वेळेचे भान, एकता आणि परस्पर आदर शिकवला जातो. एकत्र उभे राहून विचार, प्रार्थना आणि संदेश ऐकल्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होते. माझी प्राथमिक शाळा सर्वांगीण विकासावर विशेष भर देते. अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रम, सण, समारंभ आणि विविध स्पर्धांना महत्त्व दिले जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता व्यक्त करता येते. आत्मविश्वास वाढतो आणि संघभावना विकसित होते. अशा कार्यक्रमामुळे संवाद कौशल्ये आणि नेतृत्व गुण घडतात. शाळेतील मैत्री अतिशय निखळ आणि जिव्हाळ्याची असते. वर्गमित्रांसोबत घडवलेला वेळ, हसू, अडचणी
आणि यश यांची वाटणी विद्यार्थ्यांमध्ये घट्ट नाते निर्माण करतो. शाळा विद्यार्थ्यांना एकत्र काम करणे, एकमेकांना मदत करणे आणि भिन्नतेचा आदर करणे शिकवते. यामुळे सामाजिक मूल्ये आणि नातेसंबंधांची समज विकसित होते. शाळेत पाळली जाणारी शिस्त विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी आणि आत्मसंयम निर्माण करते. नियम पाळणे, वेळेचा आदर करणे आणि स्वच्छता राखणे या सवयी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवतात. या छोट्या सवयी पुढील आयुष्यासाठी मजबूत पाया घालतात. एक माजी विद्यार्थी म्हणून आजही या शाळेचा मी जोडलेलो आहे. माझी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना स्वतःची ताकद ओळखायला, चुकातून शिकायला आणि आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जायला शिकवते. यश म्हणजे केवळ गुण किंवा पदक नसून मूल्ये आणि चरित्रही तितकेच महत्त्वाचे असते. हा संदेश ती सातत्याने देते. प्रत्येक संस्था काही ना काही ठसा उमटवते, पण एक चांगली शाळा आयुष्यावर खोल परिणाम करते. माझी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांसाठी नव्हे तर जीवनासाठी घडवते. इथे दिले जाणारे धडे आजही निर्णय आणि कृतीवर प्रभाव टाकतात. शेवटी माझी प्राथमिक शाळा नेहमीच माझ्या हृदयात आदर आणि कृतज्ञतेचे स्थान राखून आहे. काळ बदलत असला तरी शाळेची शिकवण कायम राहते. अशा संस्थेचा विद्यार्थी होण्याचा मला अभिमान वाटतो. माझी प्राथमिक शाळा माझ्या जीवनप्रवासाचा अविभाज्य भाग आहे आणि आज मी जो आहे तो घडवण्यात तिचा मोठा वाटा आहे. मला माझ्या शाळेचा नेहमीच आदर वाटतो आणि ही शाळा नेहमीच प्रगतीपथावर राहो अशी माझी नेहमीच ईश्वरचरणी प्रार्थना असते. ही माझी शाळा माझ्या आयुष्यात नेहमीच स्मरणात राहील आणि भविष्यात विद्यार्थी घडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. या शाळेसाठी माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुलाचा असा हातभार लावलेला आहे. त्यामुळेच शाळेला एक नवसंजीवनी प्राप्त होऊन शाळेचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे.